हे परभणीकरांनो, आज आम्ही तिघीही एकदम सुसभ्य नारी होऊन गेलो होतो होंडा शोरूमला स्कूटी घेण्यासाठी. अरे नाही नाही, माझ्यासाठी नाही, नीलमताईसाठी. आणि नीलमताई कुर्ता सेट वेअर करून आल्या होत्या. सो त्या म्हटलं की तुम्ही पण काहीतरी ट्रेडिशनलच वेअर करा, म्हणून आम्ही तिघींनी पण ट्रेडिशनल वेअर केलं होतं. आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळ्यात आधी आम्ही बघितले कलर. तसं नीलमताईने ऑलरेडी सिलेक्ट केला होता कलर, पण तरी सुद्धा आम्ही कलर बघितले आणि नीलमताईला जो आवडला होता तोच कलर आम्हाला पण आवडला आणि आम्ही तोच सिलेक्ट केला. आणि त्यानंतर स्वीटीला मला खूप जास्त भूक लागली होती यार, म्हणजे सकाळपासून आम्ही दोघींनी काही खाल्लं नव्हतं, म्हणून आम्ही गेलो होतो कॅफेला. म्हणजे कालच्या चॅलेंजची मी पूर्णपणे वाट लावली होती. आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही पिझ्झा व पावभाजी ऑर्डर केली आणि सिरियसली मला तिथला पिझ्झा खूप आवडला, खूप टेस्टी होता. त्यानंतर आम्ही परत शोरूमला गेलो, राहिलेली प्रोसिजर पूर्ण केली आणि आम्ही आमची स्कूटी घेऊन तिथून निघालो. स्कूटीचा कलर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडून आल्याच्या नंतर नीलमताईने मस्त पूजा वगैरे केली आणि आजच्या चॅलेंजची मी पूर्णपणे वाट लावली होती. मला समजत नाही की माझ्या असली चॅलेंज होत नाही तर मी कशाला असली चॅलेंज करते. आजचा व्लॉग बघितल्यानंतर मात्र माझे फ्रेंड्स मला एवढं चिडवणार आहेत का नाही, सिरियसली यार. नीलमताईंनी मी मस्तपैकी पूजा वगैरे केली, एकमेकीला स्वीट वगैरे खाऊ घातला आणि स्वीट मध्ये काजू कतली मीच नीलमताईला घ्यायला लावली होती. पूजा झाल्याच्या नंतर स्वीटीने मी असले पानसट चाळे केले हेल्मेट घालून, म्हणजे पानसट चाळे केल्याशिवाय असं पण आमच्या दोघीला करमत नाही. त्यानंतर सायंकाळी मी आणि मनीषा गेलो होतो हॉटेल रामायणाला. मला थोडंसं काम होतं आणि तिथं गेल्याच्या नंतर मग रिकामी पोटी कसं येणार म्हणून थोडीशी कॉफी घेतली आम्ही दोघींनी पण. म्हणजे रोज जेवढं बाहेरचं खाते का आज त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं होतं. आणि आजचा माझा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी जास्त ट्रेडिशनल घालत नाही. सो असा होता माझा आजचा दिवस.